खरं तर ह्यांना सगळ्यात सॉफ्ट म्हणजे मीन, कर्क, मिथुन ह्या राशी जास्त सुटेबल असतात. पण आता ह्याला एक्झॅक्ट अपोजिट स्वभाव असणारी जर कर्क रास मी जर जोडीदार म्हणून दिली तर खूप अन्याय होतो कर्क राशींवर. पण तीच रास अशी आहे की जी ह्यांना शांत ठेवू शकते किंवा ह्यांना माफ करूयात. हा जो स्वभाव असतो ना या 3 राशींमध्ये आहे. भावनिक. अगदी. म्हणजे तूळ राशी पण आहे ह्याच्यात, पण तूळ रासना एक लिमिट नंतर दाखवते, इंगा दाखवते. जास्त नाही सहन करणार. हातात तलवार नाही येऊन काय झालं, तराजू आहे. सो मेष राशीला थोडंसं कठीणच आहे आणि दुसऱ्यांच्या बाबतीत विचार करायचा स्वभाव मुळात त्यांचा जास्त नसल्यामुळे एक इतर राशींवरती अन्याय जास्त घडतो. म्हणून ते राशी वाईट आहे असं होत नाही. मेन मंगळाचा स्वभाव आहे रक्षक. तो रक्षक म्हणून आपण त्याला बघतो. तो सेनापती आहे ग्रहांचा. मग तो तुम्हाला रक्षण करतोय, तुम्हाला ती एक सिक्युरिटीची भावना देतोय. ज्यांच्या घरी मेष रास आहे ना त्यांना असं एक तो कम्फर्ट असतो. म्हणजे फिजिकलच सिक्युरिटी असं नाही, हा तो बघून घेईल किंवा ती बघून घेईल, हे फार असतं. म्हणजे आपण निर्धास्तपणे आपल्या कामात मग्न होऊ शकतो किंवा आपण आपलं लाईफ जगू शकतो त्यांच्यामुळे. ही सिक्युरिटीची भावना ते देतात. पण मायनस पॉईंट जरा जास्त ह्या राशीला चिकटलेल्या आहेत स्वभावाच्या तीव्रतेमुळे. त्यात कोणाशी जमू शकतं? त्यांचं तसं बघितलं तर सिंह राशीची चांगलं जमतं. त्याचं कारण आहे सिंह राशीचा स्वामी रवी, तो राजा आहे. त्यामुळे सेनापती राजाला जरा ऐकतो.